व्लॉग मध्ये सांगते की काल मी बँक ऑफ बडोदा मध्ये कशाला गेली होती. तर नमस्कार मंडळी, मी मनीषा आणि माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे चतुर्थी. सकाळ उठून मस्त पाणी टाकून घेतलं पायऱ्यावर आणि बाहेरने रांगोळी वगैरे काढून घेतली. नंतर झाडू पोछा करायला घेतला. झाडू पोछा झाल्यावर मस्त आंघोळ केली आणि पूजा करायला घेतली. पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करून घेतली आणि कपूर दिला. तर मंडळी, माझं जुनं अकाउंट आहे बँक ऑफ बडोदा मध्ये सेव्हिंग, हे लग्नाच्या आधीच. तर हे काही युज करत नव्हती मी, पण नंतर मग काय झालं की ते आधार लिंक असल्यामुळे लाडकी बहीणचे पैसे त्यामध्येच यायला लागले आणि नंतर मी ते रिओपन केलं आणि पुन्हा सुरू करावंच लागलं मला. आता सप्टेंबर महिन्यापासून माझे लाडकी बहीणचे पैसे येणं बंद झाले, कारण मी निराधारचा फॉर्म भरला आहे. तर ते पण मागच्या वर्षी भरला, तर आता ते सुरू होईल असं म्हणत होते. आणि माझे बँक ऑफ बडोदा मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे लाडकी बहीणचे पैसे होते ते 500 रुपये त्यामध्येच होते आणि मी बाकीचे काढले होते. आणि 500 रुपये आपण सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवतोच, तर 500 रुपयामध्ये माझे पूर्ण झिरो बॅलन्स केले त्या बँकवाल्यांनी. त्यामधले 100, 200, 300 असं करून पूर्ण कट करून टाकले 500 पण, आणि आता झिरो बॅलन्स आणि काही मायनस पण मध्ये गेला आहे. हेच विचारायला मी काल बँकेमध्ये गेली आणि त्यांना म्हटलं की अकाउंट मध्ये 500 रुपये तर होते ना, तुम्ही झिरो कसे काय केले. तर त्यांचे म्हणणे होते की कमीत कमी तुम्ही 2000 रुपये अकाउंट मध्ये ठेवा, तेव्हाच तुमचं अकाउंट मेंटेन होईल. माझ्यासारख्या विधवा बाईसाठी ते 2000 कमीत कमी नाहीच आहे, ते तर जास्तीत जास्तच आहे. आणि मला मिळणाऱ्या निराधारचे महिन्याचे 1500 रुपये. तर पहिले तर मला आता 2 महिने पहिले त्या अकाउंट मध्ये पैसे जमा करायला लागेल, जेवढे मायनस आहे तेवढे प्लस मध्ये आणायला लागेल ना, तेव्हा कुठे तर मला त्या निराधाराचा लाभ मिळेल. माझं एवढंच म्हणणं आहे त्या बँकेवाल्यांना की तुम्ही 500 रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवा ना जमा. जरी सर्वसाधारण लोकांसाठी पण खूप होते आणि माझ्यासारख्या बेरोजगार बाईसाठी तर खूप जास्तच होते. तर काल तिथल्या एम्प्लॉय म्हणे की 2000 ठेवावेच लागेल आणि इथले नियमच आहे ते, पण मला हे नियम बिलकुल पडले नाही आहे. तर पुढच्या महिन्यात निराधारचे पैसे आले तर मला असं समजायला लागेल की 2 महिने मला निराधारचे पैसे भेटलेच नाही आणि तिथे जमा ठेवावे लागेल. असा हा कालचा बँकेचा विषय झाला आणि माझे 500 रुपये कटल्यामुळे माझं डोकं खूप संतापलं होतं. सो आज चतुर्थी असल्यामुळे मी मसाले वांगे बनवत आहे, त्यामुळे थोडं कांदा आणि टमाटर भाजून घेतला, त्यासोबत थोडे फुटाणे पण भाजून घेतले आणि ते बारीक करायला घेतले. तर ते बारीक झाल्यानंतर तेलात मसाला टाकला, नंतर मग तो वांगे वगैरे सोडले आणि त्यानंतर त्यांना शिजू दिले आणि वांग्याची भाजी रेडी झाली. आणि आज मोदक कशाचे बनवायचे म्हणून मग आई म्हणे खोबरं आहे तर त्याचेच मोदक बनवतं, म्हणून खोबरं बारीक करायला घेतलं, त्यामध्ये साखर पण बारीक केली विलायची टाकून आणि थोडंसं तूप टाकून छोटे छोटे मोदक असे बांधून घेतले. गणपती बाप्पाला नैवेद्य आणि मोदक अर्पण केले आणि नंतर मग आम्ही पण जेवण केले. आणि असा काही आजचा दिवस गेला. तर व्हिडिओ आवडल्यास फॉलो शेअर करायला विसरू नका. बाय.